नमस्कार. मी पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपला विषय खरी श्रीमंती. मित्रांनो, संपत्ती मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे संसारी मार्ग आणि दुसरा मार्ग आहे आध्यात्मिक मार्ग. संसारी मार्गामध्ये आपण खूप प्रचंड कष्ट केलं, मेहनत केली की आपल्याला काय मिळतं, तर पैसे मिळतात, धन मिळतं, संपत्ती मिळते, सोने मिळते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात नीट ठेवा की ही जी धनसंपत्ती आहे, जेवढ्या गतीनं तुम्हाला प्राप्त होते तेवढ्या गतीनं ते परत जाते. कारण ही क्षणिक संपत्ती असते आणि शेवटी तुम्हाला पदरात काय पडतं, तर तुमच्या पदरामध्ये फक्त आणि फक्त दुःख पडतं. आणि दुसरी गोष्ट, जो आध्यात्मिक मार्ग आहे, त्या आध्यात्मिक मार्गातून गेल्यानंतर तुम्ही ध्यान केलं, धारणा केली, मनन केलं, चिंतन केलं, तर आपल्याला काय मिळतं? या मार्गातून गेल्यानंतर एक शांतता, प्रेम, आनंद आणि मुक्ती या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. पण जर का या गोष्टी तुम्हाला एकदा प्राप्त झाल्या तर त्याचा नाश होत नाही, त्या परत जात नाहीत. याच्यामधून जे तुम्हाला प्राप्त होतं, जे तुम्हाला मिळतं, ते तुम्हाला परमोच्च सुख मिळतं. मग मित्रांनो, याच्यामधून, या दोन मार्गामधून आयुष्यभर माणूस पळत असतो आणि श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो. मग नेमकं खरी श्रीमंती काय आहे आणि ती कशी प्राप्त होते, हे उत्तम पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटासा दृष्टांत. रवींद्रनाथ टागोर हे अमेरिकेला 10 दिवसाचं प्रवचन करण्यासाठी गेलेले असतात. ज्या ठिकाणी यांचं प्रवचन निश्चित केलेलं असतं त्या ठिकाणी प्रचंड लोकांची गर्दी जमते. कारण हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं प्रवचन आहे. मग याच्यामध्ये एक वयोवृद्ध माणूस अगदी साध्या कपड्यामध्ये तो रोज त्या प्रवचनाला हजेरी लावत असतो. तो येताना मात्र दोन गोष्टी विसरत नाही. एक गोष्ट, त्याच्या हातामध्ये काठी असते आणि दुसऱ्या हातामध्ये गुलाबाचा हार असतो. हा येतो, प्रवचन ऐकतो हा माणूस, आणि प्रवचन संपून लोक निघून गेल्यानंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गळ्यामध्ये तो गुलाबाचा हार घालतो, नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेतो आणि तो घराकडं निघून जातो. हा असा त्याचा दिनक्रम 9 दिवस चाललेला असतो. आणि शेवटच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता असते. 10व्या दिवशी तो 10व्या दिवशी पण येतो. येताना बरोबर तो आपल्याबरोबर ती काठी, तो गुलाबाचा हार घेऊन येतो आणि प्रवचन संपल्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता होते. आलेली सर्व माणसं आपल्या घराकडे निघून जातात. मित्रांनो, हे वयोवृद्ध बाबा जे आहेत, हे फक्त जाग्यावरून उठून त्याच जागेवरती उभा राहिले. ते जागा सोडायला तयार नव्हते आणि गुरुदेवांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यांच्याकडे चालत गेले आणि ते काय म्हणले, बाबा का थांबलात, घराकडे जायचं नाही का? तर त्यावरती ते आजोबा बोलले
माझी एक शेवटची इच्छा आहे गुरुदेव, की आपण माझ्या गरिबीच्या झोपडीला आपला पदस्पर्श केला तर माझं जीवन कसं सार्थक होईल. गुरुदेवानी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि त्या गृहस्थाने, त्या आजोबांनी ताबडतोब आपल्या सेवकाला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. त्यावेळेस तो सेवक गेला. मित्रांनो, गाडी घेऊन आलेला आहे. ती गाडी जर आपण पाहिली तर ती संपूर्ण गाडीची सजावट त्या गुलाबाच्या फुलाने केलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात नीट ठेवा, अमेरिकेमध्ये जेवढी श्रीमंत माणसं आहेत त्या पहिल्या 10 श्रीमंत माणसांमधली त्या माणसाची ही गाडी होती. गुरुदेव आले, त्या गाडीत बसले आणि ती गाडी निघाली. ती गाडी मित्रांनो डोंगरावरती गेली आणि डोंगरावरती गेल्यानंतर प्रचंड ताकदीचा समोर त्यांना एक मोठा राजवाडा टाईप असलेला तो बंगला दिसला. गेले, गाडी थांबली की दोघं त्या गाडीतून उतरले आणि त्या बंगल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमधलं जे चित्र आहे, आतमधलं जे दृश्य आहे ते पाहून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर चक्क अवाक झाले. आणि त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये सोन्याच्या 2 खुर्च्या आणि रेशमी वस्त्र मानेखाली ठेवलेलं होतं. आणि त्या गृहस्थानी, त्या आजोबांनी गुरुदेवांना सांगितलं की त्यांना एक विनंती केली की आपण या आसनावरती आसनस्थ व्हावं. त्यावरती गुरुदेव म्हणाले, बाबा आपल्याला आपल्या झोपडीकडे जायचंय, चला जाऊया आपण झोपडीकडे तुमच्या. त्यावरती ते आजोबा म्हणाले, गुरुदेव हीच आपल्या गरिबाची झोपडी आहे. आजपर्यंत खूप धन संपत्ती, पैसा अडका मिळवला, पण शेवटपर्यंत मी भिकारीच राहिलो. आज खऱ्या अर्थानं या 10 दिवसामध्ये आध्यात्मिक ज्ञान मी तुमच्याकडून मला प्राप्त झालं. प्रवचनाच्या माध्यमातून मला हे तुमच्याकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं आणि तुमच्या पदस्पर्शाने आज खऱ्या अर्थानं माझी झोपडी पवित्र झाली आणि जगातला मी पहिल्या 10 मधला खरा श्रीमंत माणूस मी आज बनलो. मित्रांनो, एक तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल, नेमकी खरी श्रीमंती काय. क्षणिक श्रीमंतीच्या पाठीमागं धावू नका आणि आयुष्याचा नाश करू नका. जी खरी संपत्ती कोणती आहे त्याचा शोध घ्या. जीवन कसं आपलं मंगलमय, आनंददायी आणि सुखकर असं होऊन जाईल. हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्या पुढं मांडलेला आहे. जर आपल्याला आवडला तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे पुढं आपल्या नातलगांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. याचा लाभ त्यांना पण घेऊ द्या. नंतर आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.